बरोबर अहो डोळ्यात पाणी येते हो असले व्हिडिओ बघून. त्या बैलाची काय स्थिती आहे बघा ना तुम्ही. अक्षरशः बैलाच्या तोंडातनं फेस पडतोय, गुडघ्यातनं रक्त येतंय मित्रांनो. मानेवरती हजारो किलोचं वजन आहे, शेकडो किलोचा टन ऊस आहे मित्रांनो, आणि वरून चापकाचे फटके मारले जातात. हे माणूस असल्याची लक्षणं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही एक लक्षात घ्या, काही पण म्हणा तुम्ही, म्हशीचं धार काढायला लागलं की पाना घातला की ती रेड ओढतो मित्रांनो. त्या आईचा किती मोठा शाप लागत असेल आपल्याला. आपण शेतकरी म्हणून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तसंच आहे ना मित्रांनो, आपण बैल पाळलाय याचा अर्थ असा नाही ना मित्रांनो. तुम्ही आता शर्यतीचे बैल बघा मित्रांनो, प्रचंड लाड केला जातो त्या 1000 मीटरसाठी, तेवढ्या पळाईसाठी लाड इतका केला जातो की रोज 10 किलो सफरचंद घालतात मित्रांनो. या बैलगाडीतून ऊस ओढणाऱ्या शेतकरी मित्रांनो, त्या बैलाला अक्षरशः एक वेळची पेंड असते फक्त मित्रांनो. फार ताकदीचं कसदार त्याला अन्न नसतं मित्रांनो. आणि इतकं त्याला राब अहो डोळ्यात पाणी येते हो असले व्हिडिओ बघून. त्या बैलाची काय स्थिती आहे बघा ना तुम्ही. अक्षरशः बैलाच्या तोंडातनं फेस पडतोय, गुडघ्यातनं रक्त येतंय मित्रांनो, मानेवरती हजारो किलोचं वजन आहे, शेकडो किलोचा टन ऊस आहे मित्रांनो, आणि वरून चापकाचे फटके मारले जातात मित्रांनो. हे माणूस असल्याची लक्षणं नाही, हे लक्षात घ्या. एक तर रडू येतो असले व्हिडिओ बघून. प्राणी मात्रांचा शाप कधी घ्यायचा नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो या निमित्तानं. बायकोनं नवऱ्याची मापं काढणं, नवऱ्यानं बायकोची मापं काढणं आणि सांभाळलेल्या प्राण्यांवरती अशा पद्धतीनं अत्याचार करणं, यानं कधीच प्रपंच मोठा होत नाही. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. त्यामुळे पाळलेल्या जनावरांची दया करा जरा. ऊस भरत असताना त्याच्यात किती प्रमाणात भरलं पाहिजे, आता ती नियमावली तयार केली पाहिजे. राज्य शासनाने पण नियमावली केली पाहिजे. याच्यावरती काहीतरी ठोसपणे मित्रांनो एक चाकोरी, त्याची नियमावली तयार झाली पाहिजे. ह्या बैलांचा हाल होऊन मरतात अक्षरशः मित्रांनो बैल. मान्य आहे, त्याच्यातून रोजीरोटी आहे, रोजगार आहे, ही सगळी गोष्ट मी समजू शकतो. मी सुद्धा शेतकरी आहे मित्रांनो. पण याचा अर्थ असा नाही ना त्या प्राण्यावरती अन्याय करायचा. अहो बैलाच्या तोंडात फेस पडतोय, वरनं चापकाचं फटकं लावतोय. बरं, दुसरी गोष्ट कसं आहे, ऊसात पाल्या पाचोळ्यात सापा वगैरे ह्या गोष्टी असतात. कधी चावला तर तशा पद्धतीनं बैलाला लगेच उपचाराचं काय साधन आहे का, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. त्याच्यावरती आपलं पोट चालतंय आणि त्याच्यावर जर आपण अशा पद्धतीने अन्याय केला मित्रांनो, तर आपल्याला कधी 2 पैसे सुखाने समाधाने आपण खाऊ शकणार नाही. त्यामुळे प्राणी मात्रावर दया करा, एवढाच उद्देश आहे मित्रांनो. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.